अगं मी जगल का नाही मला नाही माहिती. व्हिडिओ मी काढून ठेवते. ह्या माणसामुळे मी जेवण ह्या माणसानं खाऊन ॲपल टाकलं तिथं, ती ॲपल मी धुवून खाल्लं आणि इथपर्यंत आलोय मी. आज माझ्यावर जेवणाला समजायचं बेकार वेळ आली आहे. ही कोणीतरी खाऊन फेकून दिलेलं सफरचंद हे मला खायला लागते. आता सांगायची एकच आहे, माझ्या संग भरपूर आज बऱ्याच गोष्टी घडल्या त्या. फक्त व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये जेवढं पण काय तुम्हाला दिसतं ना तेवढं समजा रिअल आहे. ह्यातमध्ये काहीच लंग नाटक नाही केलं. बरेच जण कमेंट करून म्हणतील की नाटक केलंय काहीच नाटक केलेलं नाही. समजी रिॲलिटी आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही आणि मग तुम्ही विचार करा पुढे जायचंय तुम्हाला कसं कधी काय निघायचंय बघा. असं जायचं आहे दगडात असंच वर. ओके काहीतरी खायला पाहिजे नाही तर नाही जगत मी. माझा खेळ खालाच नाही तर आज कुछ बिस्कुट पॅकेट है. बिस्कुट पैकेट है कुछ. चलो कोई बात नहीं. डकबा किस तरह निकला है. इधर किधर जा रहे हो आप? पहाड़ों में स्कूल है आपका? अच्छा ओ भाई पहाड़ में स्कूल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आम्ही थोडी रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये क्रेझी. तर आज आपण कुठं जाणार आहे तर गणेश भाऊ आज कुठं जायचं आहे. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्हाला. ह्या ब्लॉग बघायची तुम्हाला आतुरता राहिली होती. मला चांगलं माहिती होतं कशामुळं. कारण की भावांना आज आपण निघालो हायस्ट वर्ल्ड हायस्ट कृष्ण टेम्पल जी येत आहे भावांनो 13,000 फूट उंचीवरती. आणि ह्या मंदिराचं भावांनो तुम्हाला रहस्य मी थोड्या वेळा सांगणार नाही. पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो भावांनो आत्ता सध्याला मी स्वर्गाच्या मध्ये सध्या. स्वर्ग कसा आहे ह्याला म्हणतात स्वर्ग. ढग तेव्हा तिकडे मोठा डोंगर आहे समजा खाल्ल्या साईडनं पूर्ण समजा ढग आहे त्यावर. आकाश तरी आहे इथं समोर. इथं समोरच माझ्या समोर तिथं मग ढगालता आहे मोठा. पण सकाळचा सीन काय झालं तुम्हाला सांगतो. सकाळ नाळाला नाही पाणी. मला आंघोळ करून मला लवकर निघायचं आहे. तेव्हा ट्रॅकचा रस्ता दिसला मला. तेव्हा ती ट्रॅकिंगचा रस्ता आहे. तेव्हा तसाच रस्ता आहे ट्रॅकिंगचा. जाताना ॲपल 2-3 घेऊन जायचं. हां आपलं काय सामान घ्यायचं सांगतो मला माझं 2 पॉवर बँक घ्यायचे आहे. 2 पॉवर बँक घेऊन प्लस गॅस घ्यावा म्हणतो. गॅस घेतल्यानंतर पातेलं पण घ्यायला लागेल बरोबर. मॅगी बनवायला लागेल रस्त्यामध्ये. कारण की जोपर्यंत ती गोष्ट करता तोपर्यंत आपली कॅम्पिंग सक्सेसफुल होत नाही. आणि हे कल्ल्या सूत्रधाराकडून मला एक लय मोठा प्रश्न सापडलेला आहे. नाही प्रश्नांचं उत्तर सापडलेलं आहे मला. जे म्हणजे आपण ज्या टायमिंगला डोंगरा सोडून ज्या टायमिंगला पुढं जाईल त्यावेळेस आपल्याला तिथं कॅम्पिंग अवेलेबल आहेत ही मला पण लागलेली आहे खबर. पण त्या खबरीचं समजात मोठं मेन कारण सांगतो तुम्हाला काय आहे ती. समजात मेन चलन तिथं ऑलरेडी 10,000 ते 1,200 रुपये पर पर्सन कॅम्पला चार्जेस द्यायला लागतात या. हो बघू काहीतरी करू आपण. इथं सायकल उभा आहे माझी. काल रात्री इथं लावली. इथं सायकल अजून. ही माझी रूम आहे. मी काल रात्री राहिलेलो. नंतर ना ह्यांना माझ्याकडं 1 फुटका कवडा पण घेतला ना. ह्यांना माझ्याकडं 1 रुपया पण नाही घेतलेला. हे एकदम असं काहीतरी बाथरूम आहे. एकदम क्लीन बाथरूम आहे. हां फक्त लग रहा है ना पूरा का पूरा स्वर्ग. भाई मैं तो बोलता हूँ यार हाँ यार जिंदगी जियो यार. कब तक मरोगे यार. वो काम घर बीबी बच्चे कब तक. आओ सब लोग एक ना एक दिन ट्रैकिंग करने के लिए. भाई ने टेंट निकाल के यहाँ पे फेंक दिया है. तो ओके भाई मैं हो गया एकदम फुल टू मैं रेडी और कर रहा हूँ एकदम सामान पैकिंग. अभी मैंने क्या किया है देख लो. गैस 1 चम्मच और मेरा वुडन गैस और एक पैंट. मेरा एक गॉगल. ये तो मेरा चार्जर रहेगा साथ में. और ये मेरा ये पावर बैंक एक रहेगा. ये फ़ोन एक रहेगा. ये वाला एक फ़ोन रहेगा मेरे पास 2 मोबाइल से. और बाकी का सामान सब यहाँ पे छोड़ दूँगा. और मॅगी के पॅकेट थोडे साथ में ले लूँगा ताकि मला पुढे जाऊन मला थोडीफार खाण्यासाठी हेल्प होऊन जाईल. तर येस गो ब्रो
चलो आवरून बसलेलो एकदम मस्त मध्ये. टाइमिंग झाला आहे 8:25 आणि आज मी इथून निघायला गेलो या. नाश्ता बिष्टा चहा बी मी अजून काही नाही केलेलं. आता निघायचं पुढे एखादं कुठं दुकान बघतो होतं खाली जाताना आता इथनं तेव्हा ते ट्रॅक आहे. आणि जाताना मस्त मध्ये चहा नाश्ता करतो. मॅगीचं पुढं सांगा घ्यायचं ते 4-5 पुढे घेतो मॅगीचं आणि सरळ निघतो. चला तो मैं निकल ही रहा था तो अपने भाई जो है जिन्होंने होटल ठहरने के लिए जगह दी थी ना वो बोले रुको ब्रेकफास्ट करके जाना. तो मैं बोले चलो ठीक है. तो अभी ब्रेकफास्ट करते एंड फिर उसके बाद में निकलते हैं. भाई बहुत अच्छे है सही में बहुत अच्छे भाई है. ओके नाश्ता रेडी झाला आहे. नाश्ता हे बघा ही वेगळंच काहीतरी दिलेलं आहे मला. ही बेसनच्या पोळीनं वाटलं मला तर आधी नंतर म्हणली ही गव्हाचं आहे. या मला जाताना ही दिसली एकदम जुनी घर एकदम जुनी घर दिसली बाई. म्हणजे किती वर्षापूर्वीची घर आहे ती. ह्यांच्या काड्या ही बघून घ्यावं किती वर्षापूर्वीची घर होईल बाई. ह्या तालुक्याला माणसं राहते या एकदम जुनी प्रकारची घर. बाकी कसं टेकवलेलं बघा हो का घर. हो ह्याच्यावर टेकवलेलं नसतं लाकडावर. खालनं दगड उभा गेली त्या दगडावर लाकूड ठेवले आणि लाकडानं वर असं घर बनवलं. बघितलं कसं आहे एकदम पुराण्या जमान्यातलं आहे. हे बघा ही म्हणजे काय म्हणूच मिळाला आहे का पूर्णपणे दगड एक लाकूड आहे का. एक दगड असं नेहमी एक दगडाची परत आहे परत नंतर लाकडाची परत आहे निम. हाँ अच्छा ये इसको कैसे डिज़ाइन किया है. मतलब यहाँ पे मेरे को थोड़े पत्थर दिखाई दे रहे हैं फिर ये लकड़ी दिखाई दे रही है. अच्छा मतलब ये थोड़े पत्थर है मतलब 12 को किया है 1912 में 1912 मध्ये तयार केलेलं काय घर आहे. 1912 मध्ये तयार केलेलं घर अजून तक आहे. इसके अंदर पानी नहीं जाता. इसके अंदर पानी नहीं जाता. पानी अब पुराना हो गया. अच्छा शिवाय बघा इथं समजा सफरचंद झाड आहे. याला समजा सफरचंद लागले ती. आणि इथं गोबीचं हे झाड आहे गोबी एकदम मस्त. काल ह्याचा रस्त्यानं सायकल घेऊन आलो तो असंच वर गेलतो. आता हिथनंच रस्ता वर निघालेला आहे ही. आणि इथं लिहिलं आहे बघा जन्माष्टमी मार्ग. म्हणजे बरोबर तुम्ही श्रीकृष्णाच्या मंदिराकडे निघाला आहे. ही आहे बस स्टँड म्हणजे खाल्ल्या साईडला बघा ही रस्ता. ही वरल्या साईडचा ही इकडं वर जायचा मंदिराकडे रस्ता. चला नंतर मला ही काय परत ही एक वेगळ्याच प्रकारचं ही आहे. काय म्हणते आपल्याकडे याला शेवाळा म्हणते. याला शेवाळा आपल्याकडे मराठी भाषेत त्याला शेवाळा म्हणते. पण ही शेवाळा सोनेरी कलरचा शेवाळा समजा. आणि दगडं ही वेगळी आहे ती पूर्णपणे दगडं. मी दुसऱ्या डोंगरावर दगडं बघतो वेगळ्या प्रकारची असते या. पण हिकडल्या साईडला मला खूप जास्त वेगळ्या प्रकारची याची दगडं बघायला मिळते. ती युला हे गाव आहे. युला गाव आहे पूर्ण एवढं छोटंसं गाव आहे. जास्त नाही 1000 लोकसंख्या असते ह्या गावची. 1050 कमी असेल तरी पण खूप जास्त भारी माणसं आहे. आणि पहाडी माणसं लई भारी येते. त्यांना मला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्या आजीनं मला काही दिलं होतं खायला. काही ही फळ दिलं तर हे फळ का अशी झाडलं येतं या. पुढल्या साईडला बघा सफरचंद हे बघा इकडे पण सफरचंद आणि इकडे पण सफरचंद. सुगंध लय भारी सुगंध यायला लागलाय हो इथं. लयच भारी वास यायला लागलाय वेगळाच. शिट ही काय नॉर्मल नाही ही. या त्याला ओळखा फक्त काय आहे ते कमेंट करून लवकर सांगा. ऐसे बारिश में बारिश नहीं ना अभी बारिश खुली है ना अभी. अंदर जा रहा है ऊपर मंदिर में किती वय बघितलं का आजीचं. हे बघा सफरचंद हे बघा. ये क्या है भाई. जादू टोना हैं जादू टोना मतलब यानी कि फैमिली में किसी को कुछ लग जाता है ना हाँ। पेट तो ऐसा निकालना पड़ता है. तो ये हड्डी का है पूरा. हड्डी का नहीं है आटे का बनाया हुआ. अच्छा हाँ बाप रे. आटे का बनाया हुआ. पहाड़ी लोगों की संस्कृति अलग ही है ना.
गणेश भाऊ तुम्ही लग्न करून घ्या, तुम्ही लग्न करून घ्या गणेश भाऊ. हा माहीत नाही समजा लोकांना माझं लग्नाचं कापडलेलं आहे. समजेल मला कमेंट करून म्हणते गणेश भाऊ तुम्ही लग्न करा. मला एकच सांगायचं आहे, माझी होणारी बायको लाखात एक असणार आहे जी तिला समजा गोष्टी येणार, तिला ट्रॅव्हलिंगची आवड असणार, तिला फिरायची आवड असणार, ब्लॉगिंग करणं असा कॅमेरा घेऊन माझी बायको असणार आहे. अशी बायको हुडकतो. हां आणि अशी ठिकाणी तिला फिरावं आणणार. बघू कावा मिळते, नशिबात कावा लिहिली देवानं काय माहिती. यावी कसं खोलायचं आपल्याला काहीच माहीत नाही बाई. जुन्या प्रकारचा कुलूप आहे बाई एकदम. हे आता मी तुम्हाला सर्वांना दाखवणार एक इंटरेस्टिंग गोष्ट. राजा महाराजांच्या काळामध्ये जी दरवाजाला जी वापरायची का नाही कुलूप, तेव्हा ती कुलूप येतं अजून. तेव्हा ही असलं कुलूप आहे जुन्या प्रकारचं. ह्याची कसं खोलायचं आपल्याला काहीच माहीत नाही बाई. जुन्या प्रकारचा कुलूप आहे बाई एकदम. हे होऊन घ्या बा. मी एका सकाळी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं हीच कुलूप आहे. ही कली घरी लय जुनी, ती लय जास्त जुनी नहीं है. कैसा ताला है ये? ताला है ना ये? हाँ जी हाँ जी, ये बहुत अलग दिख रहा है. ये तो मतलब बहुत पुराने ज़माने का है क्या? पुराने ज़माने का है सर. या तो मेरे ख्याल से तो राजा महाराजा का वो तो मेरे को भी नहीं पता. बहुत पुराना है. इसकी चाबी ये कहाँ होती है, मतलब कैसे खुलती है, इसको कुछ आइडिया है आपको? ये साइड से. अच्छा साइड से लगता है ऊपर से है. अच्छा ऊपर से लगता है वो चाबी होता है. हाँ कुछ होता है इसका वो जैसा. अच्छा अच्छा अच्छा. ही बघा हे लय वेगळ्या प्रकारनं वाटतं. ही समजा जास्त वेगळं, समजा जास्त युनिक आहे काहीतरी. बघा हे ते खूप ठेवले, मला वाटतं खोटीवर ह्याच्यावर हाणायचं असेल, ह्याच्यावर ह्या खोटीने ह्याच्या हाणत असतेली आणि मग हे बरोबर उघडत असेल. लई वेगळे वेगळे. ही बघा घर सफरचंद तुटून खाली पडले ती बघा. तेव्हा तिथं तुटून पडले ती काल रात्री वारं खाऊन आलं. त्यामुळं हे कल्या माणसाला लय जास्त सामना लागतो करायला हे कल्या ह्या प्रकृतीचा. आणि हे एक जणाचे नाही म्हणता एका वर्षामध्ये 10-15 लाखाची सफरचंद होते ते कल्या भागामध्ये. ह्यातला कुठला रस्ता हे असेल काही असेल काय समजून आता मला. बहुतेक हीच असेल वाटते मला. हां जन्माष्टमी मार वरचा हे काही. तुम्हाला तर कृष्णाचं मंदिराचं नाव इकडे ट्रॅक लागल्या कुठं दिसणार नाही तुम्हाला. जन्माष्टमी हे नाव दिसणार. जन्माष्टमी जन्माष्टमीचं नाव दिसणार. त्या बाणानं असं केलेल्या तुम्हाला वर जायचं या. खाऊ काय एखादा. चोरी चोरी मत करो गणेश. पेड़ देवता मुझे एक फल दे दो, खाने के लिए बहुत भूख लगी है. पहाड़ी लड़की आई. हेलो पहाड़ी लड़की, कैसे हो? आपका नाम क्या है? हाँ जी पूर्णिमा. बहुत अच्छा नाम है. ये आपकी खेती है? आपके भी घर में ऐसी खेती होगी ना? बहुत अच्छा. इधर किधर जा रहे हो आप? पहाड़ों में स्कूल है आपका? अच्छा ओ भाई पहाड़ में स्कूल. ओ इंटरेस्टिंग है यार. ये तो गाव नाही राव, ही स्वर्गातली गाव आहे. तीन स्वर्गातल्या शाळा आहेत. ही माणसांना जणला समजून त्याला समजते, कोणाला पण समजून नाही त्या. 10 मिनिट थांबलो झालं. हे नजारा बघत, फक्त हे नजारा बघत थांबलोय. 10 मिनिट झालं मी. आहेत कुठं तुम्ही असं, म्हणजे तुम्ही डोळ्याचं पारणच फेडलं गाड्या. मेलं तरी काय वाटणार नाही. अशा ठिकाणी आलो. हे का ढग इशल, हे का हे का हे का ढग, हे का हे का समोर, हे का हे का समोर ढग आहे. तर माझ्या काही समोर ढग आहे. हे का ढग किती फास्ट वर निघाला बिल बा. किती फास्ट ढग निघालाय समोर वर. आता इतक्यात माझ्या मनात आलं बाबा पाण्याची बाटली पण आणली नाही. मी कायच नाही आणली. 5 पावलं पुढे आलो फक्त. किती फक्त 5 पावलं पुढे आलो या. हे काय तर पाण्याची बाटली का भरून ठेवली कोणी. हे का जशी तशी आहे बघितली. देव आहे माझ्या संघावर. देव देव आहे माझ्या संघ. त्यामुळे मला कुठल्या गोष्टी भीती वाटत नाही. मला कुठल्या गोष्टी चिंता नाही. मला कुठल्या गोष्टी काय वाटत नाही. हर हर महादेव. हे बघा डग बघा किस तरह निघाला. हे बघा हे बघा किस तरह निघाला डग. हे बघा ओ ओ भाई ये देख लो भाई, बादल कितने खतरनाक तरीके से ऊपर आ रहे हैं. ओह ओ नहीं बोल सकता. इसके आगे मैं कुछ नहीं बोल सकता. जा रहा था काजा. तो मेरे को पता चला ना कि ये मंदिर है. तो इसको तो मैं बहुत बचपन से देखता आ रहा था. लेकिन ये मुझे कल अचानक से मेरी एक वीडियो सामने आया और मैं देखा कि मेरे तो रूट में पड़ता ही है. तो फिर मैं साइकिल लेके नीचे होम स्टे में खड़ा करके अभी मैं ऊपर में जा रहा हूँ. अभी बहुत अच्छा है यहाँ पे. तो स्वर्ग है पूरा. ये तो
यहाँ से और कितना दूर है? अभी 10 किलोमीटर है। 10 है बस। तो ठीक है, चढ़ाई होगी ऐसे ऐसे ही रोड? चढ़ाई भी है। अच्छा तो ठीक है, मस्त है। यहाँ पे मैगी मिलती है? हाँ। मेरे को मैगी के 3-4 पैकेट चाहिए, मैं ले लूँगा। यहाँ पे है ये आंटी जी, इनका ये दुकान है छोटा सा, और रोड में जाते समय ही है। यहाँ से 10 किलोमीटर और बाकी है। तो मैं आंटी जी को बोला गया मैं अंदर में बैठ सकूँ। आंटी जी बोली कोई बात नहीं, तो मैं दुकान में अभी यहाँ पे बैठूंगा। ये देखो बहुत अच्छी दुकान है। ओहो, मैंने चप्पल ये सब निकाल दी। ये देखो ये छोटा सा दुकान है इनका। और ओह कितना ठंडा है यार ये तो अंदर से। ओ भाई साहब बहुत ठंडा है यार। और आंटी जी ने मेरे को यहाँ की एक बहुत खास बताया कि ये बारिश में भी इसके अंदर पानी नहीं आता। और ये मालूम है आपको, ये इतने हजारों साल पुराना होगा मेरे ख्याल से। ये देख लो ये कितना साल पुराना होगा। ये देख लो, देखो बाप, बहुत अच्छा है। थोड़ी देर के लिए बैठता हूँ, थोड़ा वीडियो में फ़ोटो निकालता हूँ, और फिर अभी मैं यहाँ से फिर आगे निकलूँगा। तो मस्त में भाई मैंने चाय भाई पी ली, और अभी मैं ले रहा हूँ टॉफ़ी। 10 रुपये की टॉफ़ी देता हूँ और फिर निकलता हूँ आगे। लिहिता रस्ता बंद आहे, तरी पण गाववाल्यांना थोडाफार रस्ता केला आहे तयारी. तर इथनं बाय घसरला की डायरेक्ट खाली दरीत. इकडे बेग वाट आहे, कुठल्या वाटून जायचं माहीत नाही, पण ही वाट जास्त लोक चालले ती तर कागदावरून पडली ती ट्रॉफीची, तर त्यामुळं हीच रस्ता असणार आहे हमखास. असं वाटतं मी खरंच देवाला भेटा निघालो आहे. आणि ही मंदिर म्हणजे ही जी ट्रॅक आहे का ना, ही ट्रॅक तुम्ही निवडत नाही, ही ट्रॅक तुम्हाला निवडतो. त्यामुळे इथं जे कोण लायचं आहे ना, ते माणूस आपल्या मर्जीने येत नाही, ती ही ट्रॅकच्या मनाने मर्जीने येतो. ह्याला मग स्वतः श्रीकृष्ण बोलतात, त्याशिवाय माणूस येत नाही. त्यात मी एक माणूस आहे. ये कुछ इंटरेस्टिंग है, कल दादी ने मुझे ये खाने के लिए दिया था, ये वही पेड़ है. और यहाँ से कुछ एक छोटा सा डोर है, ओ छोटा सा घर है किसी का यहाँ पे अंदर में. निम ट्रॅक झाला आहे माझा, पूर्ण घामानं भिजलेलो आहे. भूक लई लागली आहे, थोडी मॅगी करतो खायला, कारण की लई भयंकर भूक लागली. आता भूक काय सण होईना आता मला. अयो टांटाडा, अयो इतके मुसीबत म्हणताय तर कसं हसा येतं मला, काय मला समजत नाही. ओके जादुई गॅस. ओके टांटाडा टांटाडा टांटाडा. जिंदगी जिंदगी मैं जिंदगी को धुएं में उड़ाता चला गया, और अब मैं तो यहाँ पे मैगी बनाता गया. थिएटरमध्ये जायचं आणि सैयारा मूवी बघायची, सैयारा पिक्चर बघायचा, आणि चांगली जिंदगी आहे ती उगा मोकार दुखात घालून टाकायची. माझ्या संग असंच झालं, माझ्या संग तसंच झालं. जिंदगी लय भारी जगायला जे नाही, माणसांना माहितीच नाही काय अजून जगात काय आहे आणि काय नाही. माणसांना अजून काय माहिती तेव्हा काय नाही माहिती, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, समजी गोष्टी माहिती होतील. सैयारात एक मला माझं स्वतःच हसायचं. आपला कचरा आपल्या संग घ्यायचा, कधी पण कचरा करायचा नाही, असल्या वातावरणाला घाण बनवायचं नाही कोणाला. ओके हा हा, आनंद रे जीवनामध्ये खूप जास्त. हे कोणाच्या पण नशिबात नसतं लिहिलेलं. जण आदल्या जण भारी पुण्य केलं असतं ना, हे गोष्टी फक्त नशिबात असते. जी फुलं नॉर्मल जमिनीवर नाही ती येऊ शकत, ती फुलं स्वर्गामध्ये येतील. ती फुलं तुम्हाला मी आज दाखवणार नाही. हे बघा, आता मी नॉर्मल कन्फ्यूज झालो, कारण की हे काय झालं या खालच्या वाटनंतर आलो या, पण आता नंतर नाही तर 2 वाटा फुटते. इथनं इकडे वाट जाते, इकडे वाट जाते.
ही होमस्टेला जाण्याचा रस्ता आहे. ही असणार आहे मेन रस्ता हमखास, कारण की इकडं ही वाट जास्त झालेली आहे. ओके, हे बघा बुटाचं निशाण, हे बघा हे बुटाचा वन, ही बुटाचा वन बघायचं. बघा हे कुत्रं आता मागाशी माझ्यापासून गेलं, तेव्हा ही कुत्र्याचं वन पाहायचं. बघितलं ना, ट्रॅकिंगमध्ये एवढी जास्त तुम्हाला डोकं लावावं लागतं. तवा जाऊन कुठं पाहून तुम्ही ह्या असल्या जंगलामध्ये स्लो नीट नेऊ शकता. मला बरीच जण म्हणतील का तू असले, तुला ह्या जंगलात भ्या वाटत नाही का, तुला जंगलात वाटत नाही का? अरे मला काय भ्या वाटायचं तेव्हा, माझा महादेव माझ्या सांगत तुम्हाला दाखवू माझा महादेव. बघा जागा महादेव, हे बघा ह्यात माझं महादेव आहे, ह्या फुलातलं माझं महादेव आहे, ह्या पानात माझं महादेव आहे. समद्या गोष्टीमध्ये महादेव आहेत. समद्या गोष्टीमध्ये तुम्ही आता जाणार मंदिरामध्ये, तिथं तुम्ही कशामुळे, तुम्हाला काय माहिती तिथं महादेव आहे? तुम्हाला कसं काय माहिती बाबा होय तिथं महादेव आहे? का तुम्ही नुसतं मूर्ती ठेवली म्हणून? ती दगडापासून बनलेली एक मूर्ती असते, आपण समद्यांना श्रद्धा त्याच्यावर आपण ठेवतो आणि आपण समधी त्याला पुजतो आणि म्हणतो देव आहे देव आहे देव आहे. पण तिथनं मॅसेज नंतर देवाला जातो आणि मग असं काहीतरी होतं, तेव्हा मग म्हणते ती होय हो ही खरंच आम्ही देवाच्या मंदिरात आलोय. पण जेव्हा तुम्ही मनापासून एक श्रद्धा आणि भाव मतीनं जर तुम्ही देवाला मनात चालू केलं ना, ह्याच्याच लाग तुम्ही देवाला हुडकू शकता. ह्याच लाग देव, ह्याच लाग माझा महादेव आहे. तर एवढी अशी श्रद्धा अशा पाहिजे महादेवावर. तसं महादेव तर मला कसं आहे, मी जर कसं कुठं पण जातो ना, त्यामुळे माझं महादेव संघ असते, त्यामुळे मला कुठल्या गोष्टी भ्या वाटत नाही. त्यामुळे मी एकदम आरामात चालतो, असे जंगलात नाही एकटाच आहे मी. 1-2 तास झालं एकटा चालतो या. ओके, ह्या वाटणं आलो या. इथं टेंट लावलेली आहे बघा माणसांना, म्हणजे इथं टेंट विकते ती पर पर्सन 900, 800, 1000, 1200 रुपये घेते इथं टेंट आहे. इथं एक छोटीशी दुकान आहे, कोणच नाही आतमध्ये. आणि इथनं मला वाटतं पुढं पण अजून थोडंफार टेंट असतील, जिथपर्यंत माझी आयडिया आहे. हे जी झाड तुम्ही माझ्या पाठी मागता, ही झाड अजिबात नॉर्मल झाड नाही. ही झाड लई जुन्या काळाचं झाड आहे. ही देवांच्या काळामधली एक खूप मोठी वनस्पती. ह्याला जर बघितलं ना, लाल लाल बारकं टमाट्यासारखं एकदम बारकं काहीतरी आहे ह्या बायाला ही. आणि जर का मी ह्याला फोडलं ना, ही बघा ह्याला खाल्ल्यावर कसं लागेल मला माहित नाही. खूप जास्त कडू आहे. ह्यात काही एखादं विष नसून झालं, मी त्यामुळे पाण्याचा एक गोट घेतो. ही वनस्पती मी ह्याच्या आधी मी कधीच नव्हती बघितली. हे लय जास्त घेतलं तुम्हाला दाखवतो मी. हे बाय वाव, माझं पूर्णपणे तोंड माझं कडू एक झालं या. असं पण असू शकतं की ही जर वनस्पती मी खाल्ली ना, तर माझी अजून जगण्याची क्षमता अजून जास्त वाढू शकते. समोर साईडला बघितलं ना, ती बघा तेव्हा पूर्ण पाहून आबाळ आहे आणि मी सल्ला आबाळामध्ये आलो या. अजून 5 किलोमीटरचा माझा ट्रॅक राहिला. सध्याला काय 2 वाजलेल्या त्या आणि सकाळी 9 वाजता मी ट्रॅक चालू केला. शूट करत आल्यामुळे मला खूप जास्त उशीर झाला या. नॉनव्हेज नहीं है हाँ वही नॉनवेज कुछ नहीं मिलेगा. तो भाई मेरे को अभी कुछ यहाँ पे दे रहा है भाई, हनी चिल्ली पोटैटो. हनी चिली पटाटो. खा लो पटाटो, हनी चिली पटाटो. अभी हम मस्त में खाएंगे और इसका टेस्ट देखेंगे. हनी चिल्ली पोटैटो खा के देखिए एक बार कैसा लगेगा, फिर उसका बाद बताना. चलो ठीक है. तो भाई हनी चिल्ली पोटैटो. हम मेरे को लगा हनी बाजी. हनी चिल्ली पोटैटो. हनी सिंह बोलेगा ये क्या बोल रहे हैं मेरे बारे में. ये मेरे नाम की कौन सी डिश बना दी. कसं छे रामरस आहे. नाइस टेस्ट एनर्जी फुल. बहुत अच्छा. आप नेपाळ से हो ना? नेपाळ. आणि आता इतक्यामध्ये सूत्रधाराकडून मला एक खबर लागलेली आहे मोठी, की आता इतक्यात आज सकाळच्याला किन्नौर कैलास जे आहे ना, ती सध्याला आता बंद झालेलं आहे. त्यामुळे मला लय मोठा प्रश्न पडला आहे. मला जायचं होतं, लहानपणापासून स्वप्न होतं मला तिथं जायचं. बघू. पूर्ण क्लीन वॉटर, फ्रूट्सला घाण नाही. ओके. तर भावंडो फायनली तर लागली ह्या गेट पशी आलो. ह्या गेट पासून फक्त आणि फक्त 3.5
फक्त किलोमीटरवर मंदिर आहे. लय जास्त भारी वाटायला लागलं या. तर चला दर्शन करू. अबे तुम्हाला सगळं घेऊन जायचंय ना बे मला. तुम्हाला ठेवून नाही जात मी. चला वर स्वर्गाच्या दिशेने निघालेलो या. मला जायचं इकडं तेव्हा तिकडं त्या डोंगराच्या वर जायचं तिकडं पडेल. मग तिकडं मंदिर आहे आपल्याला. वर्ल्डचं हाईस्ट मोटरेबल दुनिया का सबसे बड़ा कृष्ण का मंदिर जो कि है 13,000 फीट ऊपर. चलो इथं बघा बघा इथं भात ही आसाच्या पातेल्यामध्ये आहे बघा. नंतर नाव काय भाजी बी आहे बघा बघा. भात आहे भाजी आहेत मासे आहेत बघा. बऱ्याच दिवसात दिसतं या. पण अन्न नाश नाही राव करायला पाहिजे. जिथपर्यंत माझं म्हणणं आहे अन्न फक्त नाश नाही करायला पाहिजे. बापरे हां नेटवर्क आलं हमखास नेटवर्क आलं. दुसऱ्या फोनमध्ये आलं एअरटेलमध्ये आलं. एअरटेलच्या मन सिम कार्डला नेटवर्क आहे कडक 2 काड्या. हे आत नाहीत ना असंच जायचं आहे. तो का त्यावर डोंगराची चुटी आहे नाही त्या पण चुटीच्या पण पडल्या साईडला तिथं आपल्याला जायचं. वा स्वर्ग आहे रे खरंच स्वर्ग आहे. ज्यावेळेस तुम्ही ते येताल ना खरं सांगतो खरंच जिंदगी बदलून जाईन खरंच. इकडं आल्यानं भरपूर काही माशी काय मिळणार. देवाचं दर्शन असं बघायला मिळणार. खरं सांगतो बरं का लय टफ आहे. तिथे निघालेलो आहे. भूक लागली प्रचंड भूक लागली. असं काय दुपारी मॅगी खाल्ली त्या बघ बनवून 2 तास जेवचं आहे फक्त. अजून काय नाही खाल्लं. पाणी लय वेगळं आहे ना. हे पाणी कमी ना जास्त वाटतंय मला. कारण की ह्या पाण्यामध्ये वजा आहे आणि ही वजा वेगळंच आहे बघ. हात बघितलं लाल बडक हात झाल्यावर पाण्यानं. मंदिर बघायला आणि देवाचं दर्शन घ्यायचं नाही. रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणं प्रत्येक वळणावर तुम्हाला जी मिळणारा आनंद आहे ना ते आनंद वेगळा असतो. ते आनंद घ्यायला तुम्हाला आलं पाहिजे. तिकडे वर जायचं तेव्हा त्या माणसाला मी विचारलं म्हणलं अजून किती वेळ लागेल. ती म्हणलं अजून 1.5 तास लागेल. टायमिंग झाला आहे 3:40 म्हणजे 4:30 वाजेपर्यंत मी पोचून जाईल. लास्टची चॉकलेट राहिली माझी. देवा कसा आला होतो मी इतक्यावर. आयो मला आईच्या हातच्या जेवणाची आठवण यायला लागली. कांद्याची आमटी बेसन पिठाची चुलीवची पोळी. आयो गरम गरम भाकर. आयो केव्हा मिळायचं बघायचं कुठं आलं. आयो भावानं तुम्ही घरी आहे मान नका बरं का. जेवण बरोबर नाही झालेलं मला माहिती. मला माहिती भावानं माझी कंडिशन काय आहे. मी दुपारी मॅगी खाल्ली अजून काय नाही. सकाळ धरणं चालतोय अंगात अवसान नाही. कधी मिळायची जेवायला. घेऊन टाक वाटते चॉकलेट. असं जायचं दगडात असंच वर. ओके काहीतरी खायला पाहिजे नाही तर नाही जगत मी. माझा खेळ खालासा नाही तर आज काय सांगत अवसर नाही माझ्या. 2 मॅगीनं काय व्हायचं आहे. ऊपर कुछ चाय नाश्ते की दुकान होगी कुछ? नीचे
बस 2-3 भैया लोग ऊपर हैं। अच्छा आप भी जाओ जल्दी। ठीक है। कितना देर है यार लगेगा यहाँ से और जाने के? 20 मिनट और। अभी आप जल्दी चलते रहो, चलो ठीक है। क्योंकि आप फिर दिक्कत हो जाएगा। पानी नहीं, मौसम देख रहे हो भैया वही कैसे तो। घेर लिया है। चलो ठीक है। कुछ बिस्कुट पैकेट है? बिस्कुट पैकेट है कुछ? खा रहे। चलो कोई बात नहीं, चलो आपके पास नहीं है? खत्म हो गया मेरा। अरे भैया मेरे पास ही नहीं बचा। चलो कोई बात नहीं, हो जाएगा थोड़ी देर में मेरा। बस कर लीजिए भैया, 3 लोग ऊपर और हैं। आप जल्दी जाइए, उनके साथ ही आप लोग एक साथ वापस आइएगा। आप नीचे जा रहे हो अभी? हाँ नीचे जा रहे हैं हम तो। लई भूक लागली आहे. असं वाटतंय अंगात काही जास्त नाही राहिलं. सकाळी मॅगी खाल्ली. हात पण उचलून जरा घेतला तेव्हा तिथे जायचंय. तेव्हा ती डोंगराच्या पडल्या साईडला मंदिर आहे. अयो अयो मी जगल का नाही मला नाही माहिती. व्हिडिओ मी काढून ठेवतोय. अयो हर हर महादेव. पायात ना मग निघायला लागलं ते माझ्या. लय बेकार आहे रे. ओटाची हिंमत आहे नाही अगं. अयो हे ढग. अयो ढगात आलोय वर वो. हाय अयो लय खालनं आलो या. हे दिसतंय तुम्हाला काहीच नाही. मी लय खालनं आलोय. इथं कोणीतरी सफरचंद टाकले खाऊन अर्ध. अयो इथं आहे. आज माझ्यावर जेवणाला समजायचं बेकार वेळ आली आहे. हे कोणीतरी खाऊन फेकून दिलेलं सफरचंद हे मला खायला लागते आता. कोणाचं होतं माहीत नाही. उष्टवती टाकलेलं होतं. मी ते खाल्लेलं या धुवून. माझ्यापेक्षा रस्ता नव्हता काय दुसरा. खरं तर ज्या माणसानं सफरचंद खाऊन फेकून दिलं ना त्या माणसाला हात जोडायला लागतं. पाया पडायला लागतील मला. मी चेक करून बिल करून आता नुकता पडायला लागलो होतो. बस थोडं राहिले अजून. 10 मिनिटाचा रस्ता राहिलाय फक्त. सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. एक तर शिव पण दिसलाय. धंदा वाटतंय ना हे टाकलंय साप आहे. हे का असं व्हिडिओ त्यांना शेअर करून टाका.
फक्त 200 फूट राहिलंय, फक्त 200 फूट, फक्त 200 फूट राहिलं या. हायो माझ्या अंगात काय सावसान नाही राहिलं. हायो मी लयवर आलो या खरंच. ये पता है क्या, ये कर्मों की है. ये हमें ना किन्नौर कैलाश में इतनी थी ये, इसको दी आधी उसको दी, तीनों ने कि आगे पीछे हो जाए खा लेंगे, किसी ने एक भी नहीं खाई. ये किसके बात की थी? ही इज ह्या माणसामुळं मी आज जिवंत आहे. कारण की ह्या माणसामुळे मी जिवंत आहे. ह्या माणसानं खाऊन ॲपल टाकलं तिथं, ती ॲपल मी धुवून खाल्लं आणि इथपर्यंत आलोय मी. माझी मला माहिती कसं आलोय. मंदिरापाशी पोचलो या. एवढं खाऊन दे तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो काय आहे ती. तर भावांनो रेडी व्हा भावांनो, समजायला तुम्हाला मी मंदिर दाखवणार नाही भावांनो. जे श्रीकृष्ण महाभारत संपल्यानंतर ना ज्या ठिकाणं तपस्या केली होती त्यांना, त्या ठिकाणचं मी आलेलो या. ओके भावांनो, तर ही ते मंदिर आहे भावांनो, ज्या ठिकाणी भावांनो महाभारत संपल्यानंतर श्रीकृष्ण तपस्या करण्यासाठी ह्या ठिकाणी आलो होतं. हेच ती मंदिर आहे. वर्षातनं एकदा फक्त ह्या मंदिराचा दरवाजा उघडतो भावांनो. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्यापेक्षा मेन सांगतो तुम्हाला काय येते, जन्माष्टमी दिवशी फक्त या दरवाजा उघडतो, तोवर अजिबात ह्याचा दरवाजा उघडत नाही कोणीही. आणि ही बघा राधे राधे तिकडे नावलेले आहे, राधे राधे. हे बघा इकडे गया ही चारते एकदम. आणि हे बघा ही मंदिर आहे ती. आणि इथं येण्यासाठी भावांनो माझी जीवतोड मेहनत केली पर्यंत यासाठी जीवतोड. त्यामुळे भावांनो चॅनलला सबस्क्राईब करून जावा. खरं सांगतो तुम्हाला मी लय मेहनत केली पर्यंत यासाठी. आणि व्हिडिओला लाईक करून जावा. चला जय श्री राधे राधे, हर हर महादेव. सध्या मी नेपाळमधून काहीतरी आणलं होतं, जी ती हक्क आहे माझा. आणि मला वाटतं देवानं मला त्यासाठीच एवढ्या समजा गोष्टीमधनं मला इथपर्यंत आणलंय. काहीतरी एक गोष्ट आहे माझ्यापाशी. नेपाळमधनं आणलेला ही पंचमुखीचा रुद्राक्ष. ही जी रुद्राक्ष आहे का नाही, ही रुद्राक्ष मी आता मंदिराच्या आतमध्ये श्रीकृष्णाला अर्पण करून टाकणार आहे. ही रुद्राक्ष नेपाळमधनं आणलेला. ओके टाकला आतमध्ये एक. जय श्री राधे 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 राधे. काय वाटतंय ओ राधे राधे. चल आता ह्या मंदिराची माहिती ही मी तुम्हाला सर्वांना करून देणार नाही. आतापर्यंत मी तुम्हाला आसपासचा नजारा दाखवला, आता माहिती देतो भावांनो. ही एकमेव विश्वामधलं एकमेव असं मंदिर आहे भावांनो, जी 13,000 फूट उंचीवरती. आणि महाभारत झाल्यानंतर ना श्रीकृष्ण ह्या ठिकाणी येऊन थोडी तपस्या करून गेलं होतं. तर त्या ठिकाणासाठी मी आलेलो या. आणि प्रवास तुम्ही बघितलेला आहे, किती भयंकर माझा प्रवास झालेला आहे. मरता वाचलेलो आहे मी. आणि ही मंदिर पूर्णपणे पाण्यात. ही बघा पूर्णपणे पाण्यात मंदिर असतं. ही बघा पूर्ण उचलून घेतलं या. आणि त्यात मंदिर बांधलेलं आहे. हे आहे श्रीकृष्णानं ती येऊन तपस्या केली होती, तिथं मी पण आलेलो आहे भावांनो. ठेवून घ्या. चला भावांनो 6 वाजले तर आता निघायचं. एक तासामध्ये मला पोचायचं खाली काय पण करून. तर आता निघूया. राधे राधे. लक्ष राहून दे रे बाबा. आता शिक माझ्या जीवात जीव आला आहे. हे डग गेलं सगळं साईडला दिसायला लागलं. रस्ता मला वाटलं मी रस्ता बिस्ता चुकतोय काही, पण नाही रस्ता चुकलो. ह्या गेट पैसे आता आलो. दुपारी आलो ह्या गेट पैसे. ओके आता इथनं मला सपई थोडं नॉर्मली उतार लागत जाईल. जास्त उतार नाही. पूर्ण अंदाज झाला आहे. हां 7 वाजल्या बघ. हे तर मला जंगलामध्ये या. ओके हे 7 वाजून 10 मिनिट झाली. ह्या जंगलात मी एकटाच या.
एवढ्या मोठ्या जंगलामध्ये मी एकटाच आहे भावांनो. हर हर महादेव. तर भावांनो मॅच लागणे मारलेलो आहे आणि निम राहिले अजून. ये जंगल कितना दूर होगा अभी और? जंगल खत्म हो गए. भाई जंगल संपलंय माझ्यासाठी समजत भारी गोष्ट आहे. जंगल लय बेकार काम असतं जंगलमधून जायचं. पूर्ण घामानं भिजून गेलोय मी. इतका अंधार पडलाय तरी पण मामा पैसे आलो या. एक चहा घेतो आता. चहा घालून निघतो. लय भयंकर अंधार पडलाय बाहेर साईडला. जंगलातलं काय दिसत नाही. रात्रीच्याला हे बघा क्रॉसिंग चालू होतं. ओय हो हो गेला 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 दमाने गेला सर. त्याची करून जाऊ पण 9 वाजता रात्रीच्या तिथला. ओके चलो. दो लोग मर गए थे यहाँ पे. हाँ कब एक लड़की 16 को जन्माष्टमी वाले दिन. मतलब परसों लड़की मरी इस ट्रैक पे यहाँ पे. हाँ कपल थे. ओ बे यार. और लड़का. अरे यार तुम्हाला सर्वांना मला एक सांगायचं आहे. आता मी वरनं जाऊन खाली आलेलो आहे. सकाळी 9 साडे 9 वाजता इथं आलेलो होतो आणि आता सध्या 9:30 वाजता रात्रीच्याला पोचलो आहे. 12 ते 13 तास लगभग मी कंटिन्यू चाललो आहे. आणि दुपारच्या वेळेस चक्कर येणं हे कारण जेवण नव्हतं केलं मी काय. सकाळी इथं नॉर्मल नाश्ता करून गेलो तिथं मॅगी खाल्लेली. गेटपासून वर गेल्यानंतर जी माझ्या संग जी सीन झाला या जिंदगीत अजून कधीच नाही विसरू शकत मी. ती कधीच नाही विसरू शकत भावांनो. अयो काय अंग नाही धुलं काय नाही नुसतं जॅकेट घातलं शर्ट पॅन्ट काढून दुसरी पॅन्ट बदलली. सामानही बघा फेकले. हवा इकडं फेकलं. ही बघा टूथब्रश बघा इथं टूथब्रश फेकलेलं आहे आणि मी असं आहे. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ. जर आवडला असेल व्हिडिओला करा की शेअर करून टाका. सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव.